रस्ते आता चांगले झाले. देहू आळंदी करता तर 12,000 कोटी रुपयाचा पालखी मार्ग आपण निर्माण केला. आता किल्ले आपण सगळे जोडतोय. रायगडावर जोडणारा रस्ता तर केलाच, पण परवा संभाजीराजे आले होते म्हणून नवीन रोपवे पाहिजे म्हणलं प्रस्ताव पाठवा, मी रायगडला नवीन रोपवे बांधून देतो. म्हणजे आपण जिथे जिथे पर्यटन स्थान आहे तिथे रोपवे, केबल कार, फॅनिक्युलर रेल्वे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामधल्या सगळ्या या जे आपले पर्यटनाची स्थळं आहेत ती उत्तम करण्याची आवश्यकता आहे. कारण जेव्हा लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढते तेव्हा लोक नॅचरली खर्च करतात. मला योगीजी म्हणाले, माझ्याकडे आले होते, बोले हमारे उत्तर प्रदेश में कुंभ की समस्या अगर किसी ने निर्माण की तो आपने निर्माण की. मतलब मैंने, बोले मैंने क्या किया? बोले आपने इतने रास्ते अच्छे बनाए कि छोटे से छोटे लोग पुरानी गाड़ी खरीदकर अपने परिवार को लेकर प्रयाग की तरफ आए. करोड़ों गाड़ी आई. म्हणजे या सेच्यामध्ये रस्ते चांगले झाल्यामुळे लोक आपल्या स्वतःच्या गाड्या घेऊन एवढी गर्दी केली की करोडो लोक त्या ठिकाणी आले आणि त्यामुळे पर्यटन याला खूप महत्व आहे. आपल्याकडे सृष्टी सौंदर्य उत्तम आहे, धबधबे आहेत, डॅम्स आहेत, तीर्थाटनाची स्थानं चांगली आहेत, किल्ले आहेत आणि त्या ठिकाणी जर उत्तम व्यवस्था झाल्या तर आपल्या महाराष्ट्रामधल्या लाखो युवकांना रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज सगळ्यात जास्त आवश्यकता कोणती असेल तर रोजगार निर्माण करण्याची आहे. त्यामुळे भविष्यातलं पर्यटन हे महाराष्ट्रातलं उत्तम करण्याकरता आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये विशेषतः ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये मी ज्यावेळी मंत्री होतो शिपिंगचा त्यावेळी बीपीटी आणि आपले वाढवान पोर्ट देखील आता चांगलं उभं होत आहे आणि या बीपीटीमध्ये मी एक रोपॅक्स सुरू केलं. या इथून बीपीटी मधून आपण अलिबागपर्यंत जातो, आपली गाडी पण टाकता येते आणि आता इथून आपण रत्नागिरीपर्यंत आणि गोव्यापर्यंत जलवाहतूक सुरू करू शकतो. आणि आज मला सांगताना आनंद होतो, मुंबईमध्येच मी ज्यावेळी होतो त्यावेळी मी पाण्यावर उतरणारं विमान आणलं होतं. मी स्वतः गिरगाव चौपाटीवरून उडलो, पूर्ण फिरलो आणि पुन्हा विमान पाण्यात उतरलं समुद्रात आणि मी मला त्यावेळी MPBS सी प्लेन म्हणजे जे जमिनीवरही चालतं, उतरतं आणि पाण्यावरही उतरतं त्याची गरज आहे. आणि त्या काळामध्ये मी नव्या मुंबईच्या एअरपोर्टला एक जेटी बांधून त्यावेळेला आग्रहकृती झाली पूर्ण आणि बीपीटीत बांधून ठेवलेली आहे. आणि आता महाराष्ट्र सरकारला मी बराच मागे लागलो आणि त्यांनी पुढाकार घेतला की मुंबईमध्ये म्हटलं खूप काळ्या पिवळ्या टॅक्स्या आहेत, पण आता पाण्यातल्या टॅक्स्या सुरू केल्या तर त्याचा जो अभ्यास आला, निष्कर्ष निघाला की मुंबईतल्या कुठल्याही दिशेपासून 17 मिनिटाच्या आत आपल्या वॉटर बोटनी आपण एअरपोर्टला जाऊ शकतो. जर आपण इटलीमध्ये व्हेनिस शहरात जर कधी गेला असाल तर व्हेनिस शहरामधून हॉटेलमधून उतरल्यावर तुम्ही नावेत बसता आणि नावेतून समुद्रातून विमानतळावर येतात. तसं मुंबईतल्या कुठल्याही भागातून आपण जशी टॅक्सी आहे तशी आता वॉटर टॅक्सी राहील आणि त्यात बसून आपण वसई विरारपासून कुठूनही कुठल्याही दिशेने 17 मिनिटाच्या आत आपण नव्या मुंबईच्या एअरपोर्टवर आतमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात जलवाहतूक ही महाराष्ट्राकरता महत्वाची आहे. जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्यामध्ये मेट्रो आज मोठ्या शहरामध्ये होते आहे, मुंबई पुण्यापर्यंत नागपूरपर्यंत ठीक आहे, पण आता मेट्रोची कॉस्ट पर किलोमीटर 550 कोटी रुपये आहे आणि याच्यावर आता संशोधन करण्याची गरज आहे. आम्ही नुकतंच नागपूरला एक पहिला पायलट प्रोजेक्ट घेतलेला आहे आणि त्यामध्ये अशी बस तयार केली आहे की ती बस 135 सीटर आहे, फ्लॅश चार्जिंग बस. आणि ती बस अशी आहे की ती बस उभी राहिली त्याची फिल्म आहे बहुतेक. ही जी बस आहे ही एअर कंडिशन आहे, त्याची एक्झिक्युटिव्ह चेअर आहे, त्याच्यामध्ये बस एअर होस्टेस आहे तशी बस होस्टेस राहणार आहे. आणि ही बस पहिले 50 किलोमीटर टाटाने पहिले नागपूरला ते सुरू करतात आहे आणि तिचा आम्ही आता त्यांना धारवाडमध्ये त्यांनी मोठी फॅक्टरी पण टाकलेली आहे. आणि या बसचा किराया, याच्या समोर टीव्ही राहणार आहे आणि चहा पाण्याची व्यवस्था आहे बसमध्ये आणि हिचा किराया
डिझेल बसपेक्षा 30% कमी राहणार आहे.